या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमोस्तुते। अर्थात या भूतलावर जी मातृरूपाने शक्तिरूपाने बुद्धिरूपाने स्थित आहे, सर्व कार्यातील मांगल्य आहे, परम कल्याणकारी आहे, मनोरथ पूर्ण करणारी आहे, तीन नेत्रांवाली आहे, जी शिवपत्नी आहे, जी विष्णुपत्नी आहे। हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो। नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम। आज अश्विन शुद्ध 5 1945 म्हणजेच गुरुवार 19 ऑक्टोबर 2023 ललित पंचमी। केकेवाक शिक्षण संस्था नाशिक, स्माईल व स्पिनेज संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कैलासवासी बाळासाहेब देवराम वाघ भाऊ यांच्या जयंतीसाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब, माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय डॉक्टर शेफाली भुजबळ मॅडम, माननीय श्री अनिल कदम सर, माननीय श्री हेमंत गोडसे साहेब, डॉक्टर राहुल आहेत, श्री दिलीपराव बनकर, श्री नितीन ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज, तसेच माननीय श्री अशोक मर्चंट, माननीय श्री चांगदेव दादा होळकर, माननीय डॉक्टर के.एन. नांदुरकर सर, श्रीमती शकुंतलाताई वाघ, माननीय डॉक्टर एस.एस. साने, माननीय डॉक्टर सौ प्रीती भांबरे, माननीय डॉक्टर V.S. मान, माननीय श्री सदाशिव ठाकरे, सर्व विश्वस्त मंडळ, माननीय सचिव प्राध्यापक के.एस. बंदी, तसेच विविध महाविद्यालयाचे संस्थाचालक, पदाधिकारी, प्राचार्य, समाजातून सर्व स्तरातून आलेले सर्व मान्यवर, निफाड रानवड परिसरातील भाऊंवर अतोनात प्रेम करणारे सन्माननीय नागरिक, केकेवाक शिक्षण संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, डीन, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं संस्थेच्या वतीने अध्यक्ष माननीय श्री समीर बाळासाहेब वाघ, स्माईल स्पिनर्स संस्थेचे सचिव माननीय श्री अजिंक्य बाळासाहेब वाघ यांच्या वतीनं मी स्वाती पवार मनपूर्वक स्वागत करते। केकेवाक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्रातील विना अनुदानित अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, कृषी संलग्न महाविद्यालये या सर्व असोसिएशनचे अध्यक्ष, एक ज्ञानयोगी, एक उच्च व तंत्र शिक्षणामध्ये क्रांती करणारे, नैतिक परंपरा, मूल्य, दर्जा असं सर्व टिकवणारे, अहोरात्र उत्तुंग व्यक्तिमत्व, अहोरात्र ध्यास करून उत्तुंग व्यक्तिमत्व असलेलं अशा ह्या कर्मयोग्याची आज जयंती आहे। कैलासवासी बाळासाहेब देवराम वाघ उर्फ भाऊ यांच्या कारकिर्दीत केकेवाक शिक्षण संस्था एका वेगळ्या उंचीवर ठेवण्यात त्यांची मेहनत, त्यांची दूरदृष्टी खूप उल्लेखनीय होती। 19 ऑक्टोबर हा दिवस परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जयंतीचा मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा होतो। हा योगायोगच म्हणावा लागेल। भाऊंनी ही सामाजिक शक्तीचा, तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक भक्तीचं रूपांतर समाज घडवण्यासाठी आपलं योगदान दिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। भाऊंचं हे काम पुढील अनेक पिढ्यांना स्मरणात राहावं, आचरणात राहावं असा ह्या जयंती सोहळ्याचा आजचा हा उद्देश आहे। म्हणून भाऊंवरील प्रेमापोटी हा दिवस, या दिवसाची तयारी करण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक असतो। व्यक्ती शरीराने कदाचित आपल्यात नसेलही, पण व्यक्तीची आत्मिक शक्ती अनेक गोष्टींना प्रोत्साहन देते असं मला वाटतं आणि म्हणूनच पुनश्चः सर्व सन्माननीय निमंत्रितांचे केकेवाक शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून पुढील कार्यक्रमाकडे वळते। नमस्कार। इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी। परमपूज्य कर्मवीर काकासाहेबांनी हे छोटेसे संस्थारूपी रोप लावले। माननीय भाऊंनी त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांचे सिंचन केले आणि आज त्या रोपट्याचं वटवृक्ष डवरला आहे। त्याची गोड फळे तुम्ही आम्ही सर्व आनंदाने चाखतो आहे। आपल्या संस्थेचे 2019-20 साली संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला गेला।
आणि त्यानिमित्ताने संस्थागीताचे विमोचन करण्यात आले. प्रसिद्ध लेखक मिलिंद गांधी यांनी ते शब्दबद्ध केले आहे आणि आपल्या के वाघ परफॉर्मिंग आर्टच्या विद्यार्थ्यांनी ते सूरबद्ध केलेले आहे. प्रस्तुत करत आहोत संस्था गीत. सरस्वतीचे मोदाईच्या पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे मोदाईच्या. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात परमेश्वराचं स्मरण करणं ही आपली संस्कृती. म्हणूनच या ज्ञानाच्या सरस्वतीच्या मंदिरात सरस्वतीचं पूजन व सर्व कर्मवीरांना नमन करण्यासाठी व दीप प्रज्वलन करण्यासाठी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपपूजन, सरस्वती पूजन आणि कर्मवीरांना पूजन करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. आज ललित पंचमी. शारदीय नवरात्र उत्सवाला नुकतीच सुरुवात झाली. निसर्गातील होणारे शरद ऋतूतील बदल हे आयुष्याला किती उत्साहवर्धक असतात. पिवळा रंग, पांढरा रंग, तेजाचा, प्रकाशाचा, बुद्धीचा, प्राबल्याचा रंग आणि ह्या शरद ऋतूच्या हे सरस्वती तुझ्या आशीर्वादानं सर्व वातावरण आनंदमय होऊ दे, ज्ञानमय होऊ दे, हीच तुला आज प्रार्थना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना. सुंदराचा वेद लाभो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना. भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना. मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या भावना. मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जो धरणीचा गाभार्थ आहे आणि आभाळाची भव्यता आहे, जो चंद्राची शीतलता आहे आणि सूर्याची दिव्यता आहे, सर्व साक्षी ईश्वराला वंदन करूयात. ज्या कर्मवीरांनी या भूमीला सार्थ केलं त्यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न होत आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ, परमपूज्य भाऊ दानशूर कापूशेठ उदेशी हे केवळ नावे नाहीत, या केवळ प्रतिमा नाहीत, तर मूर्तिमंत प्रेरणा आहे, ज्यांनी ज्ञानाची गंगा सर्वसामान्यांच्या लेकरापर्यंत आणली आणि आमच्या इवल्या उल्या उंजळीत दिला ज्ञानरूपी सेवारूपी वसा, जो आम्ही सदैव पुढे चालत राहू. हीच शब्दरूपे फुले आपल्या चरणी, आपल्या पवित्र स्मृतींना शतशः वंदन, शतशः वंदन. भाऊ आज नाहीत, पण ते आपल्यात नाहीत असं कोण म्हणेल? कारण या वास्तूच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्यांची तळमळ जिवंत आहे. इथल्या प्रत्येक चिराचिरात त्यांची प्रेरणा असते. इथल्या मातीत विद्यार्थ्यांच्या रूपात त्यांचा उत्साह बागडतो आहे आणि आपल्या सर्वांच्या हृदयात त्यांच्या स्मृती बनून तेजाळत आहेत. हा जयंती कार्यक्रम म्हणजे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा क्षण आहे. मी संस्थेचे विश्वस्त तथा प्राचार्य अभियांत्रिकी महाविद्यालय डॉक्टर केशव नांदुरकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत आणि या कार्यक्रमाचे जयंती कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. डॉक्टर केशव नांदुरकर सर. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय समीरजी वाघ, श्रीमती शकुताई वाघ, मंचावर उपस्थित आजी आणि माजी आमदार, अनेक नेते, मान्यवर, प्रेक्षकांमध्ये उपस्थित अनेक मान्यवर नेते,
केकेवाक शिक्षण संस्थेच्या सर्व संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम संस्थेच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आता इथे जसा उल्लेख झाला तसा भाऊंचा वाढदिवस आज आपण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये साजरा करतो आहोत. आपल्यापैकी बहुतेक सगळेजण, मला आठवत असेल की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची भेट घेत होतो, त्यांचा आशीर्वाद घेत होतो आणि तो एक अतिशय महत्त्वाचा सोहळा आपल्यासाठी होता आणि खूप प्रेरणादायी सोहळा आपल्यासाठी होता. गेली 50 वर्ष केकेवाक शिक्षण संस्थेनं जी प्रगती केलेली आहे त्यामध्ये भाऊंचा वाटा तर खूप मोठा होताच, पण आज त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण पुढे जात असताना जे मार्गक्रमण करतो आहे, जे यश मिळवतो आहे, ते पाहून निश्चितच त्यांना खूप आनंद झाला असता. आज आपण या त्यांच्या जयंतीच्या दिवशी या काही गोष्टींचा थोडक्यात आढावा घ्यावा या दृष्टीने मी आपल्यासमोर काही स्टॅटिस्टिक्स, थोडीशी माहिती सादर करतो आहे. आज आपल्या संस्थेच्या जवळपास 30 शैक्षणिक संस्था आहेत, शाळा, महाविद्यालय मिळून, आणि त्यामध्ये 22,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज आपण जर स्टाफची संख्या पाहिली तर ती साधारण 1800च्या वरती आहे. आणि शिक्षण क्षेत्र म्हणजे कोणत्याही क्षेत्र आपण सोडलेलं नाही. KG पासून PhD पर्यंतचं सगळं शिक्षण देण्याची सोय केकेवाक शिक्षण संस्थेने केलेली आहे. भाऊंचा एक विचार होता की विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, म्हणजे फक्त तंत्र शिक्षण देऊन आपल्याला भागणार नाही, तर बाकीच्या दृष्टीने सुद्धा विद्यार्थ्यांचा विकास व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण या वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या. आपल्याला कल्पना आहे की ॲग्रिकल्चर कॉलेज हे तर त्यांच्याच प्रयत्नातनं या ठिकाणी सुरू झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक विनाअनुदानित ॲग्रिकल्चर कॉलेजेस सुरू झाले. त्यामुळे ॲग्रिकल्चरचं शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे, फार्मसीचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त परफॉर्मिंग आर्ट किंवा फाईन आर्ट यासारखं शिक्षणसुद्धा मुलांना मिळालं पाहिजे. त्यांची कलेची जाण वाढली पाहिजे आणि एक सुसंस्कृत नागरिक त्यातनं तयार व्हायला पाहिजे. या विचारातनं आपण या सगळ्या संस्था चालू केल्या आणि त्या आज अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहेत. हे करण्यामागे त्यांची जी दृष्टी होती की आपण क्वालिटी मेंटेन केली पाहिजे आणि त्या क्वालिटीसाठी ते अतिशय आग्रही होते. मला आठवतं आहे की आपण 2003 साली इंजिनिअरिंग कॉलेजचं पहिल्यांदा MBA ॲक्रिडिटेशन केलं. त्यावेळेला इतर कॉलेजेसमध्ये ॲक्रिडिटेशन हा शब्दसुद्धा माहीत नव्हता. त्यावेळेला आपण या ठिकाणी ॲक्रिडिटेशनसाठी गेलो आणि त्यानंतर 4 वेळा आपण या इंजिनिअरिंग कॉलेजचं ॲक्रिडिटेशन केलं. आज आपल्या पॉलिटेक्निकचे सुद्धा 6 विभाग MBAकडनं ॲक्रिडेट झालेले आहेत. याशिवाय आपण NAACचं ॲक्रिडेशनसुद्धा करून घेतलं. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, चांदोरीचं कॉलेज आहे आणि या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या कॉलेजेससाठी सुद्धा आता ॲक्रिडेशनचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे भाऊंचा जो क्वालिटीचा विचार होता तो आपण सगळ्या संस्थांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपले बाकीचे कॉलेजेससुद्धा NAACने ॲक्रिडेट होतील याचा आपण प्रयत्न करू. आपल्या संस्थेचं जर सगळ्यात मोठी उपलब्धी कुठली म्हणायची असेल तर ते आपले माजी विद्यार्थी. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आपले साधारण 71,000पेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयामधनं पास होऊन सगळीकडे कार्यरत आहेत. सगळीकडे हा शब्द मी अशासाठी वापरतो की जगातल्या कुठल्याही देशामध्ये आपण गेलो तर तिथे आपल्याला एक तरी केकेवाकचा विद्यार्थी भेटतो आणि मला वाटतं ही एक खूप मोठी उपलब्धी आपल्या संस्थेसाठी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची की या 71,000 मुलांमधनं 26,000 मुली पास झालेल्या आहेत. म्हणजे मुलींनी शिक्षण घ्यावं हा जो भाऊंचा विचार पहिल्यापासून होता तो आपण निश्चित प्रमाणात काही प्रमाणामध्ये तरी अचीव केलेला. यापुढे तो अजून जास्त प्रमाणामध्ये करू. आणि आपल्याला माहिती आहे की एक मुलगी शिकली की सगळं कुटुंब शिकतं आणि त्यामुळे मुलींचं शिक्षण हे महत्त्वाचं आहे. याचा विचार घेऊन आपण मुलींच्या शिक्षणाला नेहमीच भर दिलेला आहे. या सगळ्या माजी विद्यार्थ्यांशी आपण खूप चांगल्या प्रकारे संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतो. अनेक ठिकाणी आपण त्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि नुकतीच आम्ही एक दिल्लीला बैठक घेतली. त्या ठिकाणी सुद्धा 100पेक्षा जास्त विद्यार्थी संस्थेचे उपलब्ध होते आणि त्या सगळ्यांनी आपल्याला सांगितलं की संस्थेमध्ये जे आम्हाला शिक्षण मिळालं त्याच्यामुळे आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या पदावरती जाऊन काम करू शकतो आहे. यापूर्वी आम्ही मार्चमध्ये दुबईला गेलो होतो, तर दुबईला सुद्धा अनेक आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे स्वतःचे उद्योग आहेत किंवा हॉटेल्स आहेत आणि ते सुद्धा खूप नावाजलेले असे उद्योजक त्या ठिकाणी आहेत. हा सगळा प्रवास झाला हा भाऊंच्या दूरदृष्टीमुळे झाला. प्रत्येक बाबतीमध्ये त्यांनी जे काही नाविन्य दाखवलं, जे काही प्रथम गोष्ट दाखवली त्याच्यामध्ये स्टाफ डेव्हलपमेंट हा एक खूप महत्त्वाचा भाग या केकेवाक शिक्षण संस्थेने केला. आज आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 52 लोक PhD क्वालिफाईड आहेत आणि असे बाकी सगळ्याच महाविद्यालयांमध्ये क्वालिफाईड लोक घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता हे जे क्वालिफाईड लोक आहेत हे सगळेजण असेच क्वालिफाईड होते असं नाही आहे. म्हणजे माझ्या सगळं अनेक जण या ठिकाणी ज्यावेळेला जॉईन झाले तेव्हा आम्ही फक्त बॅचलर डिग्री घेतलेली होती. पण भाऊंनी त्या काळामध्ये विचार केला की या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुढं पाठवलं पाहिजे
आणि आत्तापर्यंत आपण साधारण 280 जणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये पाठवलं. मग काही जणांनी डिग्री पूर्ण केली, काही जणांनी मास्टर डिग्री पूर्ण केली, काही जणांनी PhD पूर्ण केली. आणि तेही करत असताना ती अतिशय चांगल्या संस्थेमधनं तुम्ही करा असा आग्रह त्यांनी धरला. आणि म्हणूनच मी IIT बॉम्बेमधनं गेलो किंवा आज अनेक आमचे जे शिक्षक आहेत ते IIT किंवा NIT मधनं PhD करू शकले आणि त्याचा निश्चितच फायदा संस्थेला झाला. तर अशा प्रकारची दूरदृष्टी दाखवून संस्था विकसित करणं, संस्थेला पुढे नेणं आणि नव्या नव्या गोष्टींचा अडॉप्शन करणं हा त्यांचा एक विचार होता. आणि त्याच दृष्टीने आपण AICTE आयडिया लॅबसाठी अर्ज केला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पुणे विद्यापीठामध्ये आता साधारण 116 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्यातल्या फक्त आपल्या कॉलेजला AICTE आयडिया लॅबचा प्रकल्प मिळाला. हा साधारण 1.1 करोडचा हा प्रकल्प आहे आणि ती लॅब आपण या ठिकाणी सेटअप केलेली आहे. अनेक चांगल्या टेक्नॉलॉजी मुलांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, त्याचा वापर मुलांनी केला पाहिजे आणि त्यातनं काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी घडल्या पाहिजेत, याचा प्रयत्न आपल्या संस्थेने नेहमीच केलेला आहे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून AICTE आयडिया लॅब आपल्याला बघता येते. आज अनेक विद्यार्थी तिथे टेक्नॉलॉजी वापरून स्वतःची प्रॉडक्ट डेव्हलप करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे की अनेक स्टार्टअप हे आपल्या KK सुरू होऊ शकतील. जसं स्टार्टअप करून विद्यार्थ्यांनी एंटरप्रेन्योर बनावं, बाकीच्यांना जॉब द्यावा हा एक विचार आहे, तसं आपल्या संस्थेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट पण मिळाली पाहिजे हा सुद्धा पहिल्यापासून आपला प्रयत्न होता. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेजमधूनच आपण साधारण 600 विद्यार्थ्यांना ही कॅम्पस ड्राईव्हमधनं प्लेसमेंट देऊ शकलो. आणि अनेक मल्टीनॅशनल कंपन्या इथे येऊन त्यांनी आपल्या मुलांचं सिलेक्शन केलं. जास्तीत जास्त सॅलरी 18 लाखाची मिळाली आणि ॲव्हरेज सॅलरी साधारण 5 लाखाची प्रत्येक मुलाला मिळाली. तर ही एक खूप मोठी उपलब्धी होती. यावर्षीसुद्धा आपली प्लेसमेंट पुन्हा सुरू झालेली आहे आणि देशभरातनं वेगवेगळ्या भागातनं कंपन्या या ठिकाणी येत आहेत आणि मुलांना सिलेक्ट करत आहेत. ही फक्त इंजिनिअरिंग कॉलेजसाठीच प्लेसमेंट आहे असं नाही आहे, तर आपल्या बाकीच्या संस्था म्हणजे सिनियर कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर आहे, फार्मसी आहे, या सगळ्या कॉलेजमधल्या मुलांना वेगवेगळ्या मल्टीनॅशनलमध्ये कॅम्पसमधनंच नोकरीची संधी मिळते आहे आणि ते नोकरीसाठी जात आहेत. या व्यतिरिक्त अनेक विद्यार्थी आपल्या हायर एज्युकेशनसाठी जातात, त्यांनासुद्धा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो. आज अमेरिकेमध्ये पाहिलं तर 1000च्या वर आपले विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेतात आणि बरेच जण त्या ठिकाणी स्थायिकसुद्धा होतात. आपण यापूर्वी 3 अल्युमिनाय मीट अमेरिकेमध्ये सुद्धा घेतलेला आहे. तर हा सगळा आपल्या संस्थेचा विस्तार, आपल्या विद्यार्थ्यांचा विस्तार आणि हे विद्यार्थी ज्या ज्या ठिकाणी जातात ते आपल्या संस्थेचे ॲम्बॅसेडर म्हणून काम करतात आणि दरवेळेला ते सांगतात की आम्ही हे जे काय करतो आहोत ते आम्हाला ज्या KK जे शिक्षण मिळालं त्याच्यामुळेच आम्ही करू शकतो. या व्यतिरिक्त पहिल्यापासून भाऊंचा विचार होता की आपण नवीन कोर्सेस घेतले पाहिजेत आणि ते करण्याला आपली संस्था ही पहिल्यांदा असली पाहिजे. आता येणाऱ्या काळामध्ये आपण अनेक नवे कोर्सेस इंजिनिअरिंगमध्ये सुरू केले, मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा रोबोटिक्स असेल, आपण पॉलिटेक्निकमध्ये सुरू केले, अनेक मास्टर्स प्रोग्राम आपण सिनियर कॉलेजमध्ये सुरू केले. आणि हा सगळा करण्याचा विचार असा होता की काळाबरोबर आपण राहिलं पाहिजे, ज्या नव्या टेक्नॉलॉजी येतात त्या आपल्या मुलांना कळल्या पाहिजेत, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांना ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये टिकता येईल. तेव्हा हा एक मोठा विचार भाऊंनी आपल्यासाठी ठेवला होता आणि तो विचार आपण कायम पुढे नेतो आहे की आपल्याला इंटरनॅशनल लेवलवरती हे यश मिळालं पाहिजे. या व्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेतर्फे केले जातात. आपल्यापैकी सगळ्यांना ते माहिती आहे. त्याचा थोडक्यात उल्लेख जर करायचा झाला तर आपण यूथ फेस्टिवल जे केलं ते अतिशय चांगलं यूथ फेस्टिवल आपण ॲग्रिकल्चरकडनं केलं, ते खूप नावाजलं गेलं. गेली 7-8 वर्ष आपण याच मैदानावरती इको फ्रेंडली गणेश मेकिंग हा एक उपक्रम करतो आहोत. त्याच्यातनं सामाजिक संदेश तर आपण देतोच, पण पर्यावरणपूरक अशी एक शिकवण मुलांच्या मनामध्ये आपण देत असतो. या व्यतिरिक्त आपण करिअर अकॅडमी सुरू केली की ज्या मुलांना आपलं करिअर MPSC UPSCमधनं करायचं आहे त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे, त्यांना त्याचं सक्सेस मिळालं पाहिजे. या व्यतिरिक्त भाऊंचा विचार होता की कला अकादमी आपल्याकडे असली पाहिजे, वेगवेगळे कलाकार इथे आले पाहिजेत, त्यांनी त्यांची कला सादर केली पाहिजे आणि ती मुलांनी पाहिली पाहिजे, स्टाफनी पाहिली पाहिजे, जेणेकरून त्यांचा कला विकाससुद्धा होऊ शकेल. या व्यतिरिक्त अनेक उपक्रम आपण करतो, ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. आपल्याला माहिती आहे गुरु शिष्य पुण्यस्मृतीनिमित्त आपण ज्या स्पर्धा घेतो, गेली 40 वर्ष या स्पर्धा अतिशय नावाजलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये भाग घेऊन ते पुढे चांगले नामवंत कलाकारसुद्धा झालेले आहेत. असं या स्पर्धेचं मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. ॲकॅडमिकमध्ये तर आपण कायमच प्रयत्न करत आलेलो आहोत. प्रत्येक संस्थेमध्ये ॲकॅडमिक एक्सलन्स कसा राहील याचा प्रयत्न आपण केला. मग ती शाळा असो, महाविद्यालय असो किंवा अन्य कोणती संस्था असो, प्रत्येक ठिकाणी ॲकॅडमिक एक्सलन्समध्ये आपण
नेहमीच पुढे राहिलेलो आहोत आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावरती प्रथम क्रमांक, गोल्ड मेडल, अनेक बक्षिसं मिळाले आणि दुसरा आपल्या फार्मसीची सुद्धा विद्यार्थिनी ही त्या विद्यापीठामध्ये पहिली आली. म्हणजे नवं कॉलेज असून पहिल्याच बॅचमधली विद्यार्थिनी विद्यापीठात पहिली येते ही निश्चितच मला वाटतं आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशाच प्रकारचं शैक्षणिक यश आपल्या मुलांना पुढे मिळत राहील या दृष्टीने आपण प्रयत्न करत राहू. हा जसा शैक्षणिक भाग झाला तसा क्रीडा प्रकारामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे विद्यापीठ क्षेत्रात आणि नॅशनल लेवलवरती खेळत असतात. आणि एकाच मुलाचा उल्लेख मला आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा करावासा वाटतो की जो आंतरराष्ट्रीय स्तरावरती पॅरा बॅडमिंटनमध्ये वर्ल्ड नंबर 6 आहे आणि त्याला कदाचित पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळण्याची संधी मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांमधनं आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देत असतो. मग त्या स्पर्धा नॅशनल लेवलला असतील, स्टेट लेवलला असतील. मागच्या वर्षी जी स्मार्ट हॅकॅथॉनची स्पर्धा झाली की जी नॅशनल लेवलला होती त्यामध्ये पॉलिटेक्निकचे 2 संघ आणि आपल्या इंजिनिअरिंगचे 2 संघ यांना राष्ट्रीय स्तरावरती प्रथम क्रमांक मिळाला. प्रत्येक संघाला 1 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. या स्पर्धेमध्ये IIT, NITचे विद्यार्थीसुद्धा काम करत होते, भाग घेत होते. त्या स्पर्धेमध्ये आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय लेवलवरती प्रथम क्रमांक मिळवला. मला वाटतं ही खूपच अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे. या व्यतिरिक्त आपल्या काही ज्या टीम्स आहेत ज्याला आपण टीम ब्रह्मास्त्र म्हणतो किंवा निकोला टीम आहे, या सगळ्या व्हेइकल बनवणारी टीम आहे किंवा इलेक्ट्रिकल व्हेइकल बनवणारी, रोबोटिक्स बनवणारी टीम आहे, या सगळ्या टीमनी राष्ट्रीय स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला आहे. मला वाटतं हे विद्यार्थ्यांचं यश जे आहे ते निश्चितच आपल्याला सुखावणार आहे. आज दुर्दैवाने भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांना खूप आनंद झाला असते की आपले विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा खूप मोठं चांगलं काम करत आहेत. आज या जयंतीच्या निमित्तानं अनेक मान्यवर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते त्यांचे विचार मांडतील किंवा त्यांच्या आठवणी सांगतील. पण आमच्या इंजिनिअरिंगच्या किंवा मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की या व्यक्तीच्या लाईफमधनं आपण काय शिकलो. आणि आपण बऱ्याच ठिकाणी हे पाहिलं असेल की लाईफ लेसन्स लर्न फ्रॉम सो अँड सो अशा प्रत्येकाच्या नावाने असतं. आणि मी सुद्धा तो विचार करत होतो की भाऊंच्या जीवनामधनं आपल्याला कोणते मॅनेजमेंट लेसन बघायला मिळतात किंवा कोणते लिडरशिपचे लेसन बघायला मिळतात. आणि मी ज्यावेळेला लिस्ट करायला घेतली तर ती खूप मोठी लिस्ट झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्या पैलूंद्वारे ही सगळी संस्था उभं करणं, ह्या सगळ्या लोकांना पुढे आणणं, हा जो सगळा विचार त्यांचा होता त्याच्यामध्ये किती प्रकारचे मॅनेजमेंट थॉट त्याच्यामध्ये होते, किती प्रकारचे लिडरशिप थॉट होते. आणि आज मागे वळून बघताना आपल्या लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी हे ते नकळत फॉलो करत होते. आणि आज आपण ते वेगवेगळ्या थिअरीजमध्ये म्हणतो की या मॅनेजमेंटच्या थिअरी आहेत, या लिडरशिपच्या थिअरी आहेत, हे सगळं ते प्रत्यक्ष अनुभवत होते, प्रत्यक्ष जगत होते. आणि आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत की आम्ही त्यांना ह्या सगळ्या थेरी वापरताना पाहिलं, हे सगळं करताना पाहिलं, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. एक थोड्या जर गोष्टी मी त्यातल्या फक्त सांगतो, ती लिस्ट खूप मोठी आहे, परंतु ते म्हणतात की प्रत्येक लीडरकडे एक विजन असायला पाहिजे. तर ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्यांचं विजन खूपच मोठं होतं, काळाच्या पुढची त्यांची नजर होती. दुसरा एक लीडरशिप थॉट असा होता की हे विजन आपल्यापुरतं न ठेवता सगळ्यांशी शेअर करायला पाहिजे. आणि मला वाटतं इथे जे सगळे उपस्थित आहेत ते सगळ्यांना माहिती आहे की जाहीर सभांमध्ये आणि कुठल्याही सभेमध्ये ते स्वतःचं विजन हे नेहमी सांगत होते. म्हणजे त्यांना त्याची धास्ती नव्हती की माझं विजन कोणीतरी घेऊन त्याच्यावरनं काही करेल याची धास्ती त्यांना अजिबात नव्हती. पण हे माझं विजन आहे, हे मी सांगतो आहे आणि हे आपल्याला करायचं आहे, हे कोणत्याही एका लीडरचं खूप मोठं वैशिष्ट्य असतं. हे आपल्या कुठल्याही लिडरशिपच्या नेतृत्वामध्ये आपल्याला दिसून येईल. दुसरी एक महत्त्वाची लिडरशिपची क्वालिटी त्यांनी नेहमीच दाखवली आणि आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे, ती म्हणजे इंटिग्रिटी आणि कॅरेक्टर. याच्याबद्दल तर मी जास्त काही बोलायलाच नको. आपल्या तत्वांवरती अतिशय ठाम असताना त्या तत्वाला मुरड घालायची वेळ आली तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यायची वेळ आली तर तीसुद्धा घेऊ, परंतु आपल्या तत्वापासून हलायचं नाही. हा एक खूप महत्त्वाचा लिडरशिपचा विचार त्यांनी सांगितला. आणि अजून फक्त 2 मुद्दे मी या ठिकाणी मांडीत. तो म्हणजे एक ऑप्टिमिझम. प्रत्येक लीडरमध्ये आणि मॅनेजरमध्ये ऑप्टिमिझम असावा असं म्हणतो. आणि मला तर माझ्या जीवनामध्ये दुसरा असा व्यक्ती पाहण्यामध्ये नाही की भाऊन इतका ऑप्टिमिस्टिक माणूस मी दुसरा कधीच पाहिला नाही. प्रत्येक गोष्ट ही आपली होणारच आहे, ही पॉझिटिव्ह गोष्टींनी धरून तुम्ही प्रयत्न करा असं ते सगळ्यांना सांगत होते. ती शिकवण आम्ही खूपच म्हणजे अंगीकारलेली आहे, त्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि मला वाटतं आज हे सगळं जे आपण करू शकलो हा या ऑप्टिमिझममध्ये आणि या पॉझिटिव्ह दृष्टिकोनामध्ये होता की प्रयत्न करत राहिलं पाहिजे. जास्तीत जास्त काय होईल कोणीतरी नाही म्हणेल, परंतु प्रयत्न आपण केलाच पाहिजे आणि तो त्याच्यापासून आपण कधी हटलं नाही पाहिजे. ही त्यांची शिकवण खूप महत्त्वाची होती. आणि सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी मला असं वाटतं की टीम बिल्डिंग, की कोणत्याही लीडरला किंवा कोणत्याही मॅनेजरला ही त्याची स्वतःची टीम डेव्हलप करावी लागते. त्यांनी जी माणसं निवडली आणि जी चांगल्या पद्धतीने निवडली त्या टीमला त्यांनी ते पुढं नेलं आणि त्यांना ज्या संधी दिली त्याच्याचमुळे मला वाटतं आज ही संस्था या लेवलपर्यंत आलेली आहे.
फक्त आज भाऊंचं स्मरण करतो, त्यांना आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्यामध्ये काही मान्यवर उपस्थित आहे, त्यांना थोडी घाई असल्याने आपण आधी त्यांचं मनोगत ऐकून घेऊया. मी माननीय नितीनजी ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार राहुलदादा आहेर, दिलीप काका बनकर, त्याचप्रमाणे या संस्थेचे विश्वस्त चांगदेवदादा होळकर, ठाकरे भाऊ, शेफालीताई भुजबळ, आदरणीय शकुंतलाताई वाघ, संस्थेचे नेते अजिंक्यजी वाघ, समीर वाघ, नानासाहेब बोरस्ते, कारेसाहेब, मराठा विद्याप्रसार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर डिकले, सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, डेबी अण्णा मोगल, विश्वासरावजी मोरे, शिवा पाटील गडाख, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सुरेश बाबा पाटील, डावरे मामा, निलिमाताई पवार, नानासाहेब महाले, मंचावरील सर्वच मान्यवर, या संस्थेचे सर्व सन्माननीय विश्वस्त, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले अनेक मान्यवर, वेळेअभावी सगळ्यांची नावं मी या ठिकाणी घेत नाही, त्याचप्रमाणे या संस्थेमध्ये कार्यरत असणारे सर्व शिक्षक वृंद, बंधू भगिनी आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने भाऊंच्या कार्याचा आज या निमित्तानं आपण उजाळा या ठिकाणी करतोय. या संस्थेच्या उभारणीमध्ये कैलासवासी काकासाहेब वाघ यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ केली आणि त्यानंतर बाळासाहेबांनी या संस्थेमध्ये जी काही प्रगती केली ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. निफाड कारखान्यावरती या संस्थेची सुरुवात झाल्यानंतर भाऊंनी ओळखलं की या ठिकाणी निफाडसारख्या तालुक्यामध्ये आणि कारखान्याच्या परिसरामध्ये या संस्थेची वाढ ही मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही आणि दूरदृष्टी ठेवून त्यांनी या जागेची निवड इथे केली. सुदैवानं त्यांना या जमिनीचे जे मालक आहेत उदोजी शेठ, त्यांनीसुद्धा मदत केली आणि या जमिनीचं दान या संस्थेकरता दिलं. एक मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला आहे. पॉलिटेक्निक, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज, इंग्लिश मिडियम स्कूल्स, त्याचप्रमाणे सायन्स कॉलेज, असे अनेक महाविद्यालय या परिसरामध्ये आणि बाकी ठिकाणी सुरू केले आणि या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना एक चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. भाऊ हे नेहमी कामामध्ये व्यस्त असायचे. त्यांच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज असोसिएशन असेल किंवा ॲग्रिकल्चर कॉलेजेसचं जे असोसिएशन असेल, या दोन्ही असोसिएशनचं अध्यक्षपद अनेक वर्ष बिनविरोधपणे त्यांच्याकडे होतं. त्यांच्याकडे जे नेतृत्व गुण होतं त्याचा फायदा हा महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षण संस्थांना हा नेहमी होत होता. दुर्दैवानं त्यांच्या जाण्यामुळं आज या ठिकाणी आम्हाला त्यांची कायम स्मरण होत असतं. भाऊंना भेटायचं तर कधी पण भाऊ खुर्ची टाकून बाहेरच कुठेतरी बसलेले दिसायचं आहे आणि संस्थेची चालू असलेले बांधकामं याच्यावरती बारीक लक्ष असायचे. संस्थेचे सेवकांचे जे काही प्रश्न असतील ते वैयक्तिक प्रश्नांमध्ये सुद्धा भाऊंचं लक्ष असायचं आणि कौटुंबिका बाबतीमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांशी त्यांचं नेहमी बोलणं व्हायचं. असा एक दूरदृष्टी असणारा नेता दुर्दैवानं आपल्यातून निघून गेलेला आहे. तसं भाऊंना अतिशय दीर्घ असं आयुष्य लाभलं. कायम आयुष्यभर निर्व्यसनी राहिल्यामुळं भाऊंची तब्येत ही अखेरपर्यंत खूप चांगली होती. परंतु शेवटी आलेल्या प्रत्येकाला कधीतरी पृथ्वीतलावरून जावंच लागतं आणि या न्यायाने ते आपल्याला या ठिकाणी सोडून गेले. परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाचं स्मरण या निमित्तानं आपल्याला नेहमी होत राहील आणि त्यांनी घालून घातलेल्या शिकवणीवरती या संस्थेची वाटचाल ही नक्की सुरू होईल अशी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. भाऊंच्या पवित्र स्मृतीला मनपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय आमदार राहुलजी आहेर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या संस्थेचे आधारू श्रद्धेय बाळासाहेब वाघ, ज्यांना आपण सर्व भाऊंच्या नावाने ओळखतो, आमचे भाऊ मामा,
यांची आज 91व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आदरणीय ठाकरे साहेबांनी सर्वांची नावं घेतलेली आहे. कार्यक्रमाला बराच उशीर पण झाला आहे. या संस्थेचे होळकर दादा, आपल्या सर्वांचे युवा अध्यक्ष आदरणीय समीर दादा वाघ, अजिंक्य दादा, शकुंतला मामी, आपल्या संस्थेचे सर्वच पदाधिकारी, कर्मचारी वृंद, समोर उपस्थित असलेले भाऊंवर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट, खरी भाऊंची आज 91वी जयंती आहे. आणि माझ्या आधी कोणी सांगितलं की भाऊ आज आपल्यात नाही आहे. जवळजवळ 1.5 वर्ष झालं तरी असा कधी भासच होत नाही की भाऊ नाही आहेत. त्यांचा हसतमुख चेहरा, कायमची प्रसन्न मुद्रा ही कायम आपल्या स्मरणात असते. आणि या संस्थेच्या रूपाने आज भाऊ अजरामर झालेले आहेत. आज हा वटवृक्ष देशभर नाही तर देशाच्या पलीकडे पण भाऊंचं नाव घेऊन गेलेलं आहे. लाखो विद्यार्थी आज ह्या विद्यार्थ्यांचे घरं असतील, आज ह्या संस्थेच्या शिक्षणामुळे, या पाठबळामुळे आज उभे राहिलेले आहेत. हजारो कर्मचारी ह्या संस्थेमध्ये आहेत. आणि एक मोठं सहकाराचं जाळं भाऊंनी विणून ठेवलं. भाऊंनी आयुष्यभर सहकारामध्ये काम केलं. स्वतःच्या प्रायव्हेट संस्था कधी काढल्या नाही. आणि समाजाला आपण काहीतरी देऊ लागतो या उक्तीप्रमाणे भाऊंनी कायम कार्य केलं. मला या गोष्टीचा अभिमान आणि आनंद पण आहे की समीर दादा असतील किंवा अजिंक्य असेल, हे दोघंही हा समाजकारणाचा वसा आज पुढे घेऊन चाललेले आहेत. एक छोटंसं उदाहरण, माझ्या मागच्या आठवड्यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या एका आमच्या कार्यकर्त्याचे नातेवाईक, त्यांना काही मेडिकल इमर्जन्सी आली होती. योगायोगाने ते आपल्या संस्थेचे इथं एक, मला वाटतं शिपाई होते, आणि त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं. दुर्दैवाने नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्यावेळेस मी माहिती घेतली, त्यांच्याकडे दारावर गेलो होतो, तर त्या लोकांनी आवर्जून सांगितलं की ह्या सर्व कठीण प्रसंगामध्ये संस्थेने तर मदत केलीच, संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पण तिथं मदत केली. आणि त्याच्या पलीकडे जाऊन अजिंक्यनी स्वतःच्या NGOमधनं पण त्यांना मदत केली. म्हणजे समाजकारणाचं भान ठेवून हे दोघं बंधू आज काम करतायत. आपलं कुटुंब म्हणून या संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचं ते काळजी घेत आहेत. या गोष्टींचा मनापासून आम्हालाही आनंद होतो. आज भाऊंचं काम ही संस्था पुढे चालू ठेवते. मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण इथं भाऊंना आदरांजली वाहण्यासाठी इथं आलेलो आहोत. भाऊंनी नुसत्या संस्थाच नाही उभं केल्या, नुसते माणसंच नाही घडवले, तर ही सृष्टी पण घडवली. या KK वाघच्या कॅम्पसमध्ये आपण कधीही आलो तर आपण नाशिकच्या एवढ्या मधोमध आहोत असं भान होत नाही. कुठंतरी चांगल्या हिल स्टेशनला आल्यासारखं वाटतं. एवढी झाडी, प्रत्येक झाडी ही भाऊंनी लावून ठेवलेली आहे. आणि मला हे गोष्टीची जाण आहे की हे झाड आणि झाड भाऊंनी स्वतः उभं राहून लावलेलं आहे. आज त्या झाडाचं एक पान जरी आपण घेऊन गेलो आणि भाऊंची एवढी जरी आपण आठवण ठेवून गेलो तरी आपण समाजामध्ये एक मोठा बदल घडू शकू. मी माझ्या स्वतःच्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघापासून तर आमच्या आहेर कुटुंबियांकडनं भाऊंना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मला हीच अपेक्षा व्यक्त करतो की जशी आपली NDMVPची आणि ही मोठी संस्था आहे, KK वाघ ही संस्था आहे, ह्या नाशिक जिल्ह्यामधल्या ह्या 2 प्रमुख अग्रगण्य ह्या शिक्षण संस्था आहेत. भविष्य काळामध्ये आपल्या ह्या संस्थेचं रूपांतर एखाद्या विद्यापीठामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये होईल, हीच खरी भावना श्रद्धांजली राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर आपल्या मनोगताबद्दल. आणि नक्कीच एक विश्वास वाटतो की ऑटोनॉमस नंतर KK वाघ शिक्षण संस्था ही एका विद्यापीठाकडे नक्कीच वाटचाल करेल. पुनश्च खूप खूप धन्यवाद सर. आपली भारतीय संस्कृतीमध्ये सहस्रचंद्र दर्शन सोहळा नावाचा एक विधी असतो. आणि जो व्यक्ती 80 वर्ष पूर्ण करतो, अर्थात 1000 पूर्ण चंद्र म्हणजेच पौर्णिमा पाहतो, त्या व्यक्तीसाठी हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा करण्यात येतो.
कैलासवासी भाऊंचा असाच सोहळा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं होतं. त्या प्रसंगी भाऊंच्या कार्य आणि कर्तृत्वावर एक चित्रफीत बनवण्यात आली होती. भाऊंचं कार्य हे कुठल्याही चौकटीत न बसणारं, तरीही भाऊंच्या कार्यावरती हा दृष्टिक्षेप टाकणारा छोटासा जीवनपट प्रस्तुत करत आहोत. जीवनपट. वसे तो सदा स्वेद गंगे किनारी. उगवला सूर्य किरण पडते भुईला आणि औक्ष मागते चुडा बंधव दोई. औक्ष मागते चुडा बंधव दोई. खरंच भाऊ, खूप खूप प्रेम करतो आम्ही तुमच्यावर. या मातीच्या कणात, या प्रांगणातल्या प्रत्येक फुलाच्या कणाकणात तुम्ही आहात. तुमचे आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन सदैव आमच्यासोबत राहील. या निमित्तानं आमच्या सर्वांतर्फे भाऊ तुम्हाला विनम्र अभिवादन. आपल्याला माहीतच आहे की आजचा हा जयंतीचा कार्यक्रम आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये घेत आहोत. तर ऑनलाईन मोडमध्ये अनेक मान्यवर आपल्यासोबत जॉईन आहेत. त्यामध्ये डॉक्टर A.B. पंडित सर, व्हाईस चान्सलर ICT मुंबई यांचंही या शब्दसुमनांनी मी स्वागत करते. त्यानंतर श्री सुनील बनारसे, डायरेक्टर पुणे IT पार्क यांचंही मी स्वागत करते. ऑनलाईन उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर सुरेश उकरांडे, सोमय्या कॉलेज मुंबई, माजी आमदार कृष्णरावजी इंगळे बुलढाणा, प्राचार्य गणेश डोंगरे सर औरंगाबाद, प्राचार्य प्रमोद टंडन भारती विद्यापीठ मुंबई, श्री समीर भिडे CA पुणे आणि याशिवायही अनेक मान्यवर उपस्थित आहेत. महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी ॲल्युमिना आहेत. अनेक कंपन्यांचे CEO, इंडस्ट्रियलिस्ट आणि सर्व संस्थेवर प्रेम करणारे ऑनलाईन उपस्थित असणाऱ्यांचं KK वाघ शिक्षण संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष यांचा सत्कार करणार आहोत. मी KK वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय इंजिनियर श्री समीर दादा वाघ यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब थोरात सर, माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. टाळ्यांच्या गजरात आपण या सरांचा सत्कार करणार आहोत. भाऊंवरचं त्यांचं प्रेम हे आपण नेहमीच अनुभवलेलं आहे. ते चित्रफितीतून असो नाही तर प्रत्यक्ष उपस्थितीतून असो. टाळ्यांच्या गजरात आपण सुंदर अशी भेटवस्तू, शॉल आणि बुके देऊन या ठिकाणी सरांचं स्वागत करत आहोत, सत्कार करत आहोत, सन्मान करत आहोत. यानंतर मी संस्थेचे विश्वस्त यांनाही विनंती करते की त्यांनी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. मी माननीय डॉक्टर नांदुरकर सर यांना विनंती करते की त्यांनी पण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. श्रीमती निलिमाताई पवार, श्रीमती शकुंतलाताई वाघ, सौ शेफाली भुजबळ मॅडम, श्री अनिल कदम सर, श्री राहुल आहेर सर, माननीय श्री दिलीप बनकर सर, मी डॉक्टर SS साने विश्वस्त तथा हेड ऑफ द डिपार्टमेंट कम्प्युटर यांना विनंती करते की त्यांनी काही स्वागत आणि सत्कार करायचे आहे. त्यात माननीय अशोक मर्चंट सर, बाळासाहेब क्षीरसागर, माननीय डॉक्टर तांबे सर, श्री हिरामण खोसकर, श्री सुनील ढिकले सर, श्री माणिकराव बोरस्ते सर, श्री सत्यजित तांबे आणि चांगदेव दादा होळकर. मी विश्वस्त माननीय डॉक्टर प्रीती भांबरे मॅडम आणि डॉक्टर VS माने यांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. माननीय श्री राजाभाऊ पांडगमाणे, अमित कोल्हे, शिवाजी गडाख, भालचंद्र पाटील, विश्वास मोरे, नितीन भोसले, DB मोगल, सुरेश भोज, माननीय सौ पूनम मोगरे, श्री उदय पाटील, माननीय श्री रुची कुंभारकर साहेब, माननीय सौ प्रियंका धनंजय माने, माननीय श्री सुरेख खेताडे, माननीय गोरक्ष गरजे सर. आपण काही मान्यवरांचे मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत.
त्यामध्ये मी माननीय श्रीमती निलिमाताई पवार यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी भाऊमामांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि आजच्या ह्या जयंतीसाठी अध्यक्षस्थानी असलेले माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तरुण आमदार सत्यजित तांबे, MVP अध्यक्ष सुनील ढिकले, माजी आमदार अनिल अण्णा, शेफालीताई, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, या संस्थेचे अध्यक्ष समीरदादा वाघ, अजिंक्यदादा, व्यासपीठावरचे सगळ्याच शिक्षण संस्थांचे आलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, कारखान्याचे चेअरमन, सर्व मान्यवर, मामी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, जसा येण्याचा उत्सव होतो, बाळ जन्माला आलं तर आपण खूप मोठा उत्सव करतो, तसाच जाण्याचा सुद्धा उत्सव होताना मी बघितलेला आहे. भाऊमामा ज्या दिवशी गेले त्या दिवशी ह्या आवारात जेव्हा त्यांचं पार्थिव निघालं, ह्या सगळ्या झाडांमधनं अचानक वारा सुटला आणि पानं आणि फुलांचा वर्षाव भाऊमामांवर झाला. अगदी अंगावर काटा यावा असं हे दृश्य होतं. आपण म्हणतो की प्राणी पण सजीव आहे, झाडं सजीव आहे, पण त्यांना पण भावना आहेत हे त्या दिवशी लक्षात आलं. कोणीतरी म्हटलं माझ्या अगोदर की भाऊमामांनी झाडं लावली आहेत. 4 टप्प्यात झाडं लावलेली आहेत. मोठं झाड, त्याच्या खाली छोटं झाड, त्याच्या खाली छोटं झुडूप, त्याच्या खाली छोटं एकदम झाडं. इतकी आवड मामांना झाडांची होती. झाडांचीच आवड होती असं नाही, तर प्रत्येक गोष्टीची खूप अभ्यासपूर्ण एखादी गोष्ट करण्याची, त्याच्यामध्ये काटकसर करण्याची, त्याचा उपयोग करण्याची आणि जिद्दीनं ते पूर्ण करण्याची त्यांची इच्छा असायची. कर्मधुरंदर, उगाच त्यांना म्हटलं नाहीये, कामच करत राहिले, वेड्यासारखं झपाटल्यासारखं काम करत राहिले, घरची भाजी भाकरी खात राहिले, स्वतःचे कपडे धुत राहिले, अत्यंत कठोर निर्णय घेत गेले. कधी कधी आमच्या नातेवाईकांना वाईट वाटायचं की अरे आपल्याला ॲडमिशन दिलं नाही, आपल्याला नोकरी दिली नाही. पण आज मला असं वाटतं त्यांनी जो निर्णय घेतला तो खूप चांगला निर्णय घेतला. त्यांनी आपल्याला लढायला शिकवलं, आपल्यामधलं मेरिट बाहेर काढायला शिकवलं. आणि हे सगळं करत असताना खरं म्हणजे सगळ्यांनी मामीच्याच ऋणात राहायला पाहिजे. ग्रॅज्युएट झालेल्या मामी सगळी शेती सांभाळत राहिल्या, तिथल्या वातावरणात रुजल्या, भाऊमामांवर कशाचाच भार येऊ दिला नाही. आणि त्यामुळेच भाऊमामा ह्या शिक्षण संस्थेमध्ये खूप चांगलं काम करू शकले. तह हयात इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ॲग्रिकल्चर कॉलेजचे ते अध्यक्ष राहिले आणि त्यामुळे खूप चांगले निर्णय कायमस्वरूपी त्यांच्याकडनं घेतले गेले. एखाद्या नातेवाईक मुलीनं किंवा मुलानं जर काही खरंच मेरिट दाखवलं तर त्यांच्या तोंडात तीळ भिजत नव्हता. जो येईल त्याला सांगायचे की माझी भाची अशी अशी, माझी नात अशी आहे, माझी पणती अशी आहे, माझा हा नातू असा आहे. मला नेहमी म्हणायचे की कुठल्याही संस्थेमध्ये महिला सुरक्षित पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी अभिमानानं सांगेल की KKWमध्ये महिला खूप सुरक्षित होत्या. आणि कायम एकदा भेटल्यानंतर सगळ्या कुटुंबाची ते माहिती घेत असत.
त्यांच्या संग्रही ठेवत असेल, ही सुद्धा त्यांचा गुण खूप मोठा होता. तो कधीही लक्षात न येणारा गुण होता. मेरिट कसं, स्टँडर्ड कसं वाढवता येईल, छोटी गोष्ट असते. कुठल्या तरी कार्यशाळेत जाऊन बसायचं, कुठल्या तरी आज सुद्धा कुठल्या तरी कोपऱ्यात कदाचित भाऊमामा बसलेले असतील, आपल्याला दिसत नाही येते, आणि खूप बारीक अवलोकन करायचे की हे प्राध्यापक कसं शिकवत आहेत, ही कार्यशाळा कशी घेत आहेत, आणि किती मीटिंग्स, मी त्यांच्यावर खूप मीटिंग्ज अटेंड केलेल्या आहेत. अरे बापरे, सातत्यानं मीटिंग्स, म्हणजे काहीतरी तुम्हाला अपग्रेड करण्यासाठी एवढ्या मीटिंग घ्याव्या लागतात, आणि ते अपग्रेड करत गेले. आणि म्हणूनच मी नेहमीच सांगते की नाशिक जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं इंजिनिअरिंग कॉलेज कुठलं असेल तर KKW. आम्ही वाटच बघत असायचो की कधी KKWच्या ॲडमिशन होतात, आणि लगेच म्हणजे आमच्या ॲडमिशन सुरू व्हायच्या MVPच्या. एवढं स्टँडर्ड जपलेलं होतं, एवढा पगार दिलेला होता, एवढं कन्सल्टन्सीला प्रोत्साहन दिलेलं होतं. हे खूप अपवादानं सापडतं. खूप गुण भाऊमामांमध्ये होते. ते गुण आपण आपल्यामध्ये कसे घेता येईल, मला असं वाटतं सातत्यानं हा आपण विचार करायला पाहिजे. कधीही कुणाला नाव ठेवल्याचं मला आठवत नाहीये. आपण पाठ फिरली की नाव ठेवतो, पण त्यांनी कधीही कुणाला नावं ठेवली नाही. त्याचे गुण सांगितले असतील, पण नाव मात्र कधी ठेवलं नाही. मला असं वाटतं आपण त्यातले काही 2-4 गुण जरी घेतले तरी आपण भरून पाहू. मी जास्त आपला वेळ घेणार नाही. मला स्वतः ते एक विद्यापीठ होते. आज त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्याचा समीरदादा, अजिंक्यदादा प्रयत्न करतच आहेत. त्यांच्या वाटचालीस त्यांच्या सगळ्या ट्रस्टींना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि नातेवाईकांच्या वतीनं मला 2 शब्द बोलायला सांगितलं म्हणून मी इथं आज बोलले. मी परत भाऊमामांच्या चरणी साष्टांग दंडवत घालेल आणि माझ्या शब्दांना विराम देईन. धन्यवाद. धन्यवाद मॅम. यानंतर आपल्यात आत्ताच उपस्थित माननीय कदम सर झालेले, टाळ्यांच्या गजरात आपण सरांचं स्वागत करणार आहोत. आणि त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय अनिल कदम सर. कर्मधुरंदर, कर्मवीर, स्वर्गवासी बाळासाहेब वाघ, परमपूज्य भाऊ यांच्या 91व्या जयंतीच्या या प्रांगणामध्ये होत असलेल्या सोहळ्याचे सन्मान्य अध्यक्ष, राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय थोरात साहेब, आदरणीय आमदार सत्यजित तांबे साहेब, या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष समीर भाऊ वाघ, आदरणीय अजिंक्य भाऊ, शेफालीताई भुजबळ, भाऊंना समर्थ साथ देणाऱ्या आदरणीय श्रीमती शकुंतलाताई वाघ, आत्ताच ज्यांचं मनोगत ऐकलं ते आदरणीय श्रीमती निलमताई पवार, व्यासपीठावरती उपस्थित असलेले वेगवेगळ्या संस्थांचे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मान्यवर, उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, एखाद्या व्यक्तिमत्वाची उंची पाहता, त्यांचं कर्म पाहता, त्यांचं कार्य पाहता, आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं हाच तर मुळी प्रश्न आहे. अनेक वक्त्यांनी, अनेक महनीय व्यक्तींनी त्यांच्याबद्दलचे जे काही उद्गार, गौरव उद्गार काढले ते आपण सगळ्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून पाहिले. एखाद्या सहकारी संस्थेमधून एखादी संस्था शिक्षणाची निर्माण करावी याची कल्पना आजपासून 42 वर्षापूर्वी भाऊंच्या मनात आणि समकालीन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये यावी. आपण बोलताना एखाद्या रोपट्याचं वटवृक्ष होतं असं अनेक संस्थांच्या जडणघडणीमध्ये बोलत असतो.
त्या वटवृक्षाला चहूबाजूनी फुलं फळं कशी लागली ती आपण जगभरामध्ये इथून शिकून गेलेला विद्यार्थी ज्या पद्धतीनं विस्तारला, जी प्रगती आपण पाहिली, ती प्रगती पाहत असताना एखाद्या व्यक्तिमत्वाला पाहावं. भाऊंना त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये ज्यांनी कोणी पाहिलं असेल आणि व्यक्ती म्हणून पाहिल्यानंतर त्यांचं कर्म आणि कर्तृत्व माहिती नसेल, अशा माणसाच्या पुढे आपण साधारण ह्या व्यक्तिमत्वाला उभं केलं तर सरासरी आपण एखादं पुस्तक वाचण्याच्या पूर्वी एखाद्या पुस्तकाच्या कव्हरकडे पाहून आपलं मत प्रदर्शित करत असतो. भाऊंच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्याच्या नंतर कोणी कल्पना करू शकत नाही की ह्या समाज धुरंधर माणसाच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये साधी राहणी, उच्च विचार हे काही शब्दकोश ज्याच्यासाठी खऱ्या अर्थानं लागू पडतात. मला असं वाटतं की नाशिक जिल्ह्यामध्ये मी पाहिलेली अशी व्यक्ती म्हणजे परमादरणीय भाऊ आहे. भाऊंचा जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आदरणीय निलिमाताई पवार सांगत होत्या की एखाद्या व्यक्तिमत्वाचं अस्तित्व कसं असतं ते त्याच्या कर्तृत्वाच्या आलेखानं किती उंचावलंय ते आपण पाहिलंय. मी भाऊंना पाहिलंय. मी विधिमंडळाचा सदस्य होतो आणि तत्कालीन उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे साहेब होते आणि मला ते नेहमी सांगायचे, ज्या वेळेस मी या प्रांगणामध्ये आलो असेल, काय आमदार साहेब तुमचं काय चाललंय, कसं काय, सरकारचं लक्ष नाही. खरं तर नवीन असल्यामुळे इतक्या काही गोष्टी माहिती नव्हत्या, पण भाऊंच्या बरोबर एकदा बसलो आणि समन्वय आणि संवाद जर सुरू झाला तर इतकं काही शिकण्यासारखं होतं की एखाद्या व्यक्तिमत्वाला संबंध राज्यभराच्या ह्या सगळ्या संस्थांचा प्रमुख करून आणि त्याचं नेतृत्व भाऊ करायचे आणि त्याच्यामध्ये एका बैठकीला जाण्याचा योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आला. भाऊंना अनेक रूपानं पाहिलं, पण त्या दिवसाच्या माझ्या आयुष्यातली ती एक मीटिंग मंत्र्यांच्या बरोबर ज्यावेळेस चालू होती तर संबंध राज्याच्या ह्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या समस्यांचा विळखा कसा आहे, तो कसा सोडवला पाहिजे, हे प्रत्यक्षात मंत्री देखील त्यांच्यासमोर बोलत नव्हते आणि भाऊ सांगायचे त्याचं पालन करायचं, एवढंच काम होतं. ही सगळी बैठक संपन्न झाली. जे जे काही निर्णय व्हायचे होते ते अपेक्षित होते त्या पद्धतीनं झाले आणि अक्षरशः त्या बैठकीनंतर भाऊला साष्टांग नमस्कार मी घातला की म्हटलं, भाऊ आमची विधिमंडळाचा सदस्य म्हणून जरी मी तुमच्याबरोबर आलो असेल, कर्मवीर काकासाहेब वाघांचं खऱ्या अर्थानं नाव एका समाज धुरींदारानं त्यांचा पुत्र म्हणून कशा पद्धतीनं आखलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं, इथं तर सगळ्यांनीच पाहिलंय. मला असं वाटतं की अशा व्यक्ती परमेश्वर रूपी जन्माला येतात आणि आपल्याला काही गोष्टी शिकवून जातात, आपल्याला काही पाऊलखुणा सोडून जातात आणि त्या पाऊलखुणांवरती खऱ्या अर्थानं चालणं, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे तुमची आमची सगळ्यांचीच जबाबदारी आहे. भाऊ आज हयात जरी नसले तरी देखील त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र सन्मान्य समीर भाऊ, अजिंक्य आणि त्यांची सगळी सहकारी अत्यंत सुरेख आणि चांगलं काम करतात. या सगळ्या उंचीवर गेल्यानंतर सुद्धा शकुंतलाताई माननीय आत्या इथं बसलेल्या आहेत. वर्षाचा उन्हाळा सुरू झाला की आत्यांचं नित्याचं ठरलेलं असायचं, एक फोन यायचा, आमदार साहेब त्या पाण्याचं काय झालं. मी असा विचार करायचो की भाऊ आहे, संस्था आहे आणि एखाद्या पाण्याच्या आवर्तनाच्या बद्दल विधानमंडळाच्या सदस्याला यांनी तरी काय सांगावं. आणि ताईंचा फोन आला की एका जागेवरती खडकन उभं राहायचं. हे संबंध भाऊ आणि ताई डोळ्यासमोर उभ्या राहायच्या. निलिमाताई सांगत होत्या की भाऊ त्यांच्या कार्यामध्ये कार्यमग्न असताना हा जो काही वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतो, एखाद्या कॅम्पसमध्ये जायला मिळतं, मला असं वाटतं की असा परिसर, असं प्रांगण माझ्या तरी हयातीत मी पाहण्यात नाशिक जिल्ह्यामध्ये कुठं दिसत नाही. केवळ प्रांगण निर्माण केलं असं नाही, परंतु इथल्या KKWचा जो दर्जा आहे आजही आम्हाला ज्यांचे आशीर्वाद लाभले, ज्यांच्यामुळे आम्हाला विधानमंडळ पाहायला मिळालं, त्यांच्यामुळे प्रत्येक वर्षी ठरलेलं आहे की KKW वाघच्या आम्हाला ॲडमिशन मिळालं पाहिजे. अशी तळमळ राज्यभरातले विद्यार्थी ज्यावेळेस मेट्रो शहरातले सुद्धा इथे येऊन 2 tier सिटीमध्ये शिकण्यासाठी हट्ट करतात, जिद्द करतात, तेव्हा ह्या संस्थेचं नाव केवळ तो प्रांगण नसून
ते जे काही एज्युकेशनल हबचा जो आज स्टँडर्ड त्यांनी निर्माण केला आहे, मला असं वाटतं की मोजकेच कॉलेज महाराष्ट्रामध्ये जिथे असावे त्यापैकी कर्मवीर काकासाहेब वाघ संस्थेच्या ह्या कॉलेजचं आहे. आणि ही सबंध हयात पाहत असताना मी शकू आत्याच्याबद्दल बोलत होतो की त्यांनी त्यांचं काम कधी केलं नाही आणि गव्हाला पाणी द्यायचं आहे. अनिल भाऊ, पाण्याचं काय झालं? म्हणजे एकीकडे एकदा उंचीचा आलेख असताना आपल्या कर्तव्याची जबाबदारी, आपण एक जीवनसंगिनी म्हणून या माऊलीने जे कर्तव्य निभवलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन शेती असेल, प्रामाणिकपणा असेल, पंचतारांकित आयुष्याच्या पलीकडे ग्रामीण आयुष्य कसं असेल, या सगळ्या गोष्टीचं आणि कुठल्याही हाव भाव, कुठलाही बडेजाव असं नसलेलं व्यक्तिमत्व आमच्या आयुष्यात आलं, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. खरं तर मला इथं बोलण्याचं बहुमान दिला त्याच्याबद्दल तर मी आभार व्यक्त करतोच, परंतु भाऊंच्या शेकडो आठवणी आहे की ज्याच्याबद्दल उजाळा सांगायचा ठरला तर खरं तर आता तिथे काही हा विषय इतक्या छोट्याशा विषयातला विषय नाही आहे. आणि हा विषय इतका मोठा आहे म्हणूनच समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे समाजातले जे मान्यवर आहे त्यांनी आपल्या ज्या ज्या काही भावना भाऊंच्याबद्दल व्यक्त केल्या, मी माझ्या भावना फक्त एवढ्याच व्यक्त करतो की भाऊंना, भाऊच्या कर्तृत्वाला, भाऊंच्या सगळ्या साधेपणाला आणि भाऊंच्या ह्या सगळ्या विकसित केलेल्या ह्या संस्थेला कायम भरभराटी हो. इथून अनेक विद्यार्थी, हजारो लाखो विद्यार्थी इथून शिकून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये भाऊला अभिप्रेत असलेलं काम त्यांच्या पश्चात सबीर भाऊ, अजिंक्य भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चितपणानं करतील आणि ते करण्यासाठी भगवती त्यांना बळ देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. भाऊंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. खरंच भाऊंच्या आठवणी ह्या एखाद्या वारुळातील मुंग्यांसारख्या असतात. जशा मुंग्या वारुळातनं येणं संपत नाही तशा आठवणी कधीच संपणार नाही. पण आजचा दिवसच भाऊंच्या आठवणी काढण्याचा आहे, त्या अंमलात आणण्याचा आहे. म्हणूनच आजचा हा दिवस आमच्या सर्वांसाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. खूप धन्यवाद सर आपल्या मनोगताबद्दल.